बातम्यांनी तर आज महापालिकांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। कुठे कसं आरक्षण मिळालंय पाहूयात टॉप 9 घडामोडींमध्ये। मुंबई पुण्याचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव, तर नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका सुद्धा खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एसटी आणि कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौर पदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप, सत्ताधाऱ्यांनी मताधिक्य पाहून सोडत काढली, हा आरक्षण सोडत प्रक्रियेचा निषेध असतो। किशोरी पेडणेकरांचा आरोप, तर मुंबई मनपासाठी मागच्या 2 वेळा सर्वसाधारण आरक्षण, आता एससी एसटीतनं का नाही, पेडणेकरांचा सवाल। 3 नाही म्हणून आम्ही करत नाही, मग 2 तर आहेत ना, काढायची होती, एकाला नाही काढायला पाहिजे होतं। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। तक्रारींची नोंद घेतली आहे, सर्व प्रक्रिया नियमानुसारच, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं स्पष्ट। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे। भाजप नेते आशिष शेलार यांचंही उत्तर, तर महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौलानं बसेल, शेलारांची प्रतिक्रिया। नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। नवी मुंबई, पुणे, वसई, विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगलीमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार, तर तसंच नागपूर, अमरावती महापालिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव। छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, तर नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातीलच महापौर विराजमान होणार। एकूण 17 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर, तर त्यातील 9 महानगरपालिकांमधील जागा महिलांसाठी राखीव। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, धुळे, मीरा भाईंदरचा सुद्धा यामध्ये समावेश। महापौर पदाचं आरक्षण सोयीनुसार केलेलं आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आक्षेप खरा आहे। या संदर्भात ठाकरे पक्ष कोर्टात सुद्धा जातील असं चित्र, पेडणेकरांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार, तर ठाणे, जालना, लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल। जालना आणि लातूरमधील महापौर पदाची जागा महिलांसाठी राखीव। अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव महानगरपालिकेमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित, तर उल्हासनगर, कोल्हापूर, पनवेल, इचलकरंजी यासह ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण।